सध्या आपण गोंदियामध्ये आहोत आणि गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्याचे जे आदिवासी बांधव आहेत यांनी संमिश्र गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय याच्यावर विशाल मोर्चा काढलेला आहे। तर कशाकरिता त्यांनी विशाल मोर्चा काढलेला आहे, सविस्तर काय त्यांच्या मागण्या आहेत जाणून घेऊया आदिवासी बंधू आणि भगिनींची। तर आपल्यासोबत या ठिकाणी आदिवासी समाजाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत भंडारा जिल्ह्याचे। काय म्हणाल, काय समस्या आहे, कशाकरिता आपण भव्य मोर्चा आणला? हा मोर्चाचा अडचण म्हणजे आपल्या समाजावर होणाऱ्या अडचणी याच्याबद्दल विद्यार्थीवर खूप साऱ्या अडचणी येणार आहेत। मेन मुद्दा म्हणजे आपल्या समाजावर होणाऱ्या अडचणी व्हॅलिडिटीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि हा शैक्षणिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आमच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी व्हॅलिडिटी देण्यात दिल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये खूप सारं नुकसान होत असल्यामुळे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षक बनवू शकत नाही आणि हा सर्व याचा जिम्मेदार हा प्रशासन आहे। प्रशासन म्हणजे आमच्या मुलांना वेळोवेळी व्हॅलिडिटी देत नाही, त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी मोठ्या पदावरती आणि उच्च शिक्षणासाठी तफिकी निर्माण होत आहेत आणि त्यांचे ॲडमिशन होऊ शकत नाही। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, जर तुम्ही व्हॅलिडिटी बरोबर देत नसाल तर आम्ही याच्यापेक्षा चांगलं तीव्र म्हणजे मोठं आंदोलन काढून पूर्ण रस्ता जाम करून या प्रशासनाला घेण्याचा प्रयत्न करू। साकोली तालुक्यातील विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, तालुका अध्यक्ष। काय म्हणाल, काय समस्याला तोंड द्यावं लागते? तुम्ही आता विद्यार्थी आहात, व्हॅलिडिटी बनत नाही तर काय समस्याला तोंड द्यावं लागेल? कम आता मी फायनल इयर करत आहे M.Com B.Com आणि जसं आपल्याला व्हॅलिडिटी नाही मिळाली तर आपल्याला समोर जॉब मिळू शकत नाही आणि आपले जे पण काही कार्य आहे ते आपण व्हॅलिडिटी पूर्ण होत नाही, तिथून जॉब सरकारने लागत नाही आणि जे काही आता समोर जाण्याची वृत्ती राहते ती अनेक व्हॅलिडिटीमुळे मागे बघून येते। भंडारा जिल्ह्यावरून साकोली तालुक्यावरून किती लोक या ठिकाणी आले? मी त्यात अंदाजे सांगू शकते की 10 ते 12,000 लोक आले आहेत बाहेरील गावातील अनेक जिल्ह्यात। कशाने आले मग? काही डक्का ट्रॅव्हल्स ट्रिप्स वगैरे यांनी आले। काय म्हणाल, कशाकरिता आपण आंदोलन आणलं, मोठ्या संख्येमध्ये आणलेला हा काय सविस्तर मागण्या आहे? खूप दिवसाचं आम्ही व्हॅलिडिटी ऑफिसवर जात आहोत। आमच्या विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी ह्या थकीत आहे। एक मला वाटतं त्या 250 पैकी फक्त 2 व्हॅलिडिटी त्यांनी दिलेले आहे आणि त्यांचे निकाल बाकीच्या व्हॅलिडिटीचे निकाल अजूनपर्यंत त्यांनी लावलेले नाही। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर व्हॅलिडिटी निकाली लावावं, कारण आता 12वीची परीक्षा झाल्यानंतर पोरं जर एज्युकेशनला जाईल तर त्यांना व्हॅलिडिटीचा मुद्दा समोर राहील। मग जर ह्याच व्हॅलिडिटी देणार नाही तर समोरच्या पोरांचे मुद्दे जर त्यांनी व्हॅलिडिटी टाकल्या त्या केव्हा देतील? मग आत्ता ह्या 169 आहे, मग नंतर किती मुलं? म्हणजे असं करता करता आमच्या समाजातला विद्यार्थी केव्हा घडेल, केव्हा शिकल? असं करता करता आमच्या मुलांचं भविष्य खराब होईल। व्हॅलिडिटी नाही मिळत नाही त्यामुळे काय काय समस्या आहेत? नोकरीला येतात का शिक्षणाला येतात, नोकरीला येतात, ज्या काही आदिवासींना ज्या काही योजना मिळतात। आता 342 कलमनुसार जसं आम्ही आदिवासी मोडतो तर मग आदिवासीमध्ये आहोत तर मग आम्हाला आदिवासीनुसार आम्हाला ते व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे त्यांनी, आणि व्हॅलिडिटी देत नसल्यामुळं अशा मुलांचं भविष्य खराब होतंय, त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, नोकरीवर लागता येत नाही। तसेच आपल्यासोबत आदिवासी समाजाचे युवक आहे, त्यांची इंजिनिअरिंग फक्त व्हॅलिडिटी करिता थांबलेली आहे। तर त्या युवकासोबत चर्चा करूया, काय घटना घडलेली आपल्यासोबत व्हॅलिडिटी बाबत? मी शिवम मानेगुर्दे, राहणारा तिळंगी पार। मी ना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन केलं होतं, पण वेळेवर व्हॅलिडिटी न मिळाल्यामुळे तहसील कार्यालयातून तर माझ्या शिक्षणाला अडथळा आला, ज्याच्यामुळे मला ॲडमिशन नाही मिळालं। त्याच्यानं माझं शिक्षणाचं नुकसान झालंच झालं। नंतर मी पोस्टामध्ये फॉर्म टाकला, त्याच्यामुळे जॉब मिळाल्यावर पण नाही का माझी जॉब गेली व्हॅलिडिटी सादर न केल्यामुळे, कारण की व्हॅलिडिटीच नाही देत होते आमचे ऑफिसवाले, जिल्हा कार्यालयवाले। तर असं नुकसान झालं, आपला जॉबचं पण झालं आणि शिक्षणचं पण। तर असे आपल्या माहितीनुसार किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे? 185 लोकांचं झालंच आहे आणि आता व्हॅलिडिटीमध्ये पेंडिंगच पडले आहेत, ते आम्हाला देत नाही, त्याच्यामुळेच हा मोर्चा उभा करण्यात आला आहे आम्हाला। ही समस्या केव्हापासून उद्भवली आहे? 2011 पासून। त्याच्या अगोदर होत होतं सगळं। आमच्या पुष्कळ लोकांना व्हॅलिडिटी मिळाले आहेत, पण जोपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये हा व्हॅलिडिटी ऑफिस आला आहे तर इथे खूपच प्रॉब्लेम जात आहेत, ते आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही। म्हणजे भंडारात ऑफिस नाही आहे तुमचं? नाही, नागपूरला आहे एक, अजून एक आता गोंदियाला आहे। हा नवीन ऑफिस आलेला आहे इकडे, म्हणून हे सध्याच अडथळे येत आहेत, नाहीतर आमची व्हॅलिडिटी मिळत होते आम्हाला नागपूरमध्ये। तर आपण बघितलं की
गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याच्या व्हॅलिडिटी ज्या आहेत, गोंदियाला म्हणतात व्हॅलिडिटीचे ऑफिस जे आहे गोंदियाला आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे. तर त्याकरिता आज गोंदिया आणि भंडाराचे संमिश्र आदिवासी बांधव यांनी या ठिकाणी विशाल मोर्चा आलेला. आता जे विद्यार्थी आपल्यासोबत जुळले होते त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॅलिडिटी मिळाली नसल्यामुळे माझे पुढील इंजिनिअरिंगचे शिक्षण होत नाही. एक वेळेस पोस्टाची नोकरी लागली होती पण व्हॅलिडिटी सादर न केल्यामुळे नोकरीसुद्धा लागली नाही. तर आणि शिक्षणामध्ये अडथळे येतात. तर अशा समस्याला तोंड त्यांना द्यावा लागत आहे. म्हणूनच आज त्यांनी मोर्चा आणलेला आहे. तसेच आपल्यासोबत आदिवासी बांधव या ठिकाणी अजून उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया. काय म्हणाल, काय समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागते म्हणून आज विशाल मोर्चा या ठिकाणी आणण्यात आला आहे? सर, जात पडताळणी समिती जेव्हापासून गोंदियाला आली म्हणजे मागच्या 2 वर्षापासून आमच्या जमातीचे 250 केसेस म्हणजे 175 केसेस अजूनही गोंदिया समितीला जात वैधता प्रमाणपत्र समिती गोंदिया येथे प्रकरणं प्रलंबित आहे. तर आमचे शिवन मानगुर्देसारखे विद्यार्थ्यांचा असा शैक्षणिक नुकसान होतो आणि हा झालेला शैक्षणिक नुकसानीमुळे आमच्या जमातीचा फार मोठा नुकसान होतो. एकीकडे इथली शासन व्यवस्था म्हणते की आम्ही आदिवासीच्या हक्कासाठी संरक्षणासाठी आम्ही काम करतो आणि दुसरीकडे इथली व्यवस्था आम्हाला कुठेतरी अडवून ठेवते, आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवते. आणि यामुळे आणि त्याच्याच विरोधात आम्ही आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि इथे प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आम्ही या आक्रोश मोर्चाच्या वतीनं व्यक्त करतो. आणि असं जरी नाही झालं तर याच्यापेक्षाही आम्ही मोठं तीव्र आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करू. तर आपण बघितलं की विशाल मोर्चा कशाकरिता आला. आदिवासी बांधव यांचे 2011 पासून व्हॅलिडिटी बनत नाही, त्यामुळे शिक्षणात व नोकरीमध्ये व राजकारणात त्यांना समस्याला तोंड द्यावं लागते. म्हणूनच आपण जशा प्रकारे बघत आहात अशा प्रकारे विशाल मोर्चा हा हजारोच्या संख्येमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्याकरिता आलेला आहे. सौ कमलिनीताई जीवतोडे, सौ अलकाताई भरडे, सौ मंगलाताई धोडमारे अध्यक्ष महिला समिती भंडारा आणि गोंदिया, सौ मायाताई नन्नावरे महिला समितीच्या सदस्य, या ठिकाणी संपूर्ण समितीचे पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करून आजच्या या आक्रोश मोर्चाला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केलेलं आहे. मित्रहो, मानव आदिम जमात मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक पिढ्या जो आपल्यावर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या ज्या शासन आणि प्रशासनाकडून ज्या ह्या अडचणींवर मात मानव आदिम जमात मंडळाच्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. 2005 ला सर्वोच्च उच्च न्यायालयाचा निकाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपण न्याय मागण्याने जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या माध्यमातून आपण प्राप्त करत होतो. परंतु या शासन आणि प्रशासनाला आपले गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जाताना खपत नव्हते आणि म्हणून काही विरोधकांच्या म्हणण्यानुसार आपण अडचणीत कसे येऊ, आपल्याला जात प्रमाणपत्र का बरं मिळणार नाहीत, आपले सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र कसे प्रलंबित ठेवता येईल, याचा घाट विरोधकांच्या सांगण्यावरून हे शासन आणि प्रशासन गेले अनेक वर्षापासून करत आहे. याची जाणीव संपूर्ण समाज बांधवांना आहे. आणि म्हणून आज आपल्या या गोंदियामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जात पडताळणी प्रमाणपत्र समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपण संपूर्ण एकत्र झालेलो आहोत. आज या मोर्चामध्ये या गोंदिया जिल्ह्याच्या संपूर्ण समाज बांधवांच्या पाठीमागे विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून समाज बांधव या ठिकाणी आपले मत मांडण्यासाठी आपलं प्रदर्शन करण्यासाठी आपण एकत्र झालेलो आहोत. आणि म्हणून आज आपण या आक्रोश मोर्चाच्या रूपाने आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय यांच्या विद्यमाने गठीत करण्यात आलेल्या मानव आदिम जमात समन्वय समिती
मानादिम जमात विद्यार्थी युवा संघटना आणि जिल्हा शाखा भंडारा गोंदिया यांच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमात, आजच्या या आक्रोश मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या माझ्या तमाम माना जमात बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या संपूर्ण मागण्या घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जात पडताळणी समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपण एकत्र झालेलो आहोत. आपल्या ज्या समस्या, ह्या समस्या अत्यंत तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत काय समस्या आहेत याची जाण आमच्या संपूर्ण समाज बांधवांना आहे. मित्र हो, गेले अनेक वर्ष हे दुखणं दूर होईल, हे शासन आमचं दूर करेल, दुखणं दूर करेल अशी आशा बाळगत अनेक दिवस आपण लोटलो, परंतु जो दिवस उगवतो तो नवीन समस्या घेऊन उगवतो. आणि म्हणून या आक्रोश मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी संपूर्ण विदर्भातील माना जमात बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी आपल्या मागण्या नोंदवण्यासाठी, आपलं मन शासन दरबारी पाठवण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत. या आक्रोश मोर्चाला माना आदिम जमात मंडळाची समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रमेश कुमारजी गजबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माना आदिम जमात मंडळ समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरविंदजी सांदेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माना आदिम जमात समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय वामनरावजी सावसाकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी माना आदिम जमात मंडळाचा सचिव या नात्याखाली, समन्वय समितीचा सचिव म्हणून मी विजय कुमार घराट, मी आपल्या सर्वांचा समन्वय समितीच्या वतीनं, विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आणि माना आदिम जमात मंडळाच्या वतीनं जय मानिका. आज 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला गोंदिया येथे माना जमातीचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात मा मानिका देवीला वंदन करतोय आणि प्रतिमेच्या स्वरूपात असलेले ज्यांनी त्या संपूर्ण भारताची लिखित राज्यघटना लिहिली आणि माणसाप्रमाणे जगण्याचे जो अधिकार प्राप्त करून दिलं असे भारतरत्न